नेहमी त्याच पद्धतीने वरण खाऊन कंटाळला असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी कुकरचा डबा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप मसूरची डाळ घ्यायची आहे. तुम्ही मसूरच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरली तरी ह्या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला मसूरची डाळ ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर डाळ शिजण्या इतकं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी 1 बटाटा साल काढून घेतलेला आहे. तर आपल्याला मोठ्या मोठ्या फोडींमध्ये बटाटा डाळीमध्ये चिरून घालायचा आहे. बटाटा चिरल्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजत असताना इथे मी भातसुद्धा कुकरमध्ये लावून घेतलेला आहे. तर कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर घालून मिक्सरला जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबातसुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलावर तडतडली की अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आपल्याला तेलावरती छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतल्यानंतर आपण जे वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला टोमॅटोवरती परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. वाटण परतल्यानंतर इथे आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी धना पावडर घालायची आहे. धना पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर मसाले वाटणामध्ये छान अगदी एकजीव होतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण छान अगदी तेल सुटेपर्यंत या ठिकाणी परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण डाळ कुकरला शिजवून घेतली होती ती डाळ आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे की नाही. नेहमीचं तेच वरण खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने मसूरच्या डाळीची आमटी नक्कीच करून पहा. तुम्ही खूप वेळा बनवली असेल पण माझ्या पद्धतीने नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून पहा. गरजेनुसार पाणी घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी हळद घालायची विसरले होते तर त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हळद मिक्स केलेली आहे. तर तुम्ही मसाले घालतानाच त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला. हळद घातल्यानंतर परत एकदा इथे मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त आपल्याला बारीक गॅसवर ही आमटी उकळून घ्यायची आहे. तर चला, तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आमटी मस्त उकळलेली आहे. ह्या आमटीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. आमटी उकळल्यानंतर त्यावरती भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली ही मसूरच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही आमटी केली ना तर कोणती भाजी करण्याची गरज नाही. तर चला, तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.